नाही. गवसे म्हणजे येताना कुणाच्या चपल्या हाणायच्या, कुणाच्या बॅगा पिशव्या गाठोडी सापडेल ते गवसे. आणि नवसे म्हणजे नवसानं देव करणारे. बरं, देवाला नवस करणारी बरीच असतात, पण नवस असा करतात देवाच्या अंगलट आलं पाहिजे. नवरात्र उत्सव होता आणि पुजाऱ्यांनी देवीला सजवलं होतं. गळ्यामध्ये पुतळ्याची माळ, मोत्याचा कंठा. एक भक्त गेला मंदिरात आणि देवीचे दागिने बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हणला, देवीला ह्या दागिन्याचा काय उपयोग आहे का? ही काय कुठं जाऊन मिरवणार आहे का अंगावर घालून? हे दागिने आपल्याला मिळाले तर किती बरं होईल. मग त्यानं काय केलं, भक्त होता पण लबाड, त्यानं लावला कौल. उजवा कौल आणि डावा कौल. काम व्हायचं असलं की उजवा कौल मिळतो, व्हायचं नसलं की डावा कौल मिळतो. त्यानं असा कौल लावला, हे देवी, जर मला उजवा कौल दिलास तर मी असं समजेन तुझ्या गळ्यातली पुतळ्याची माळ, मोत्याचा कंठा मी प्रसाद म्हणून न्यावा अशी तुझी इच्छा आहे. पण समजा मला डाव्या बाजूचा कौल दिलास तर मी असं समजेन तुझ्या गळ्यातली पुतळ्याची माळ, मोत्याचा कंठा मी काढून न्यावा अशी तुझी इच्छा आहे. दोन्ही बाजूनी न्यावा हेच खरं. हौसे गौसे नवसे. खरा भक्त कोण आहे? खरा वारकरी. पंढरपूरला गेल्यावर तो जर आपल्यातनं गेला तर आपण त्याच्या फोटोवर काय लिहितो? वैकुंठवासी दिनांक अमुक अमुक. शंकरांचा भक्त असेल तर कैलासवासी. सर्वसामान्य माणूस स्वर्गवासी. आता त्याच्या कर्मानं तो कुठे गेला त्यातला भाग निराळा, पण आपण त्याच्यावरच्या भावनेनं असं म्हणतो. खरा वारकरी कोण आहे? खरा पंढरपूरला गेल्यावर जर वैकुंठवासी ठरत असता तर एसटीच्या जादा गाड्या घेऊन जाणारे कंडक्टर ड्रायव्हर त्यांच्या नावानं वैकुंठ किती वेळा ॲडव्हान्स बुकिंग करावं लागलं असतो. खरा वारकरी कोण? माझ्या पदरचं नाही. देखिली पंढारी देही जनीवने, देखिली पंढारी देही जनीवने, एका जनार्दनी एका जनार्दनी वारकरी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. देखिली पंढरी कुठं? देही जनी आणि वनी. सर्वत्र ज्याला पांडुरंग दिसतो तो खरा माझा भक्त, तो खरा वारकरी. रुक्मिणी, पंढरपूरला न येता सुद्धा माझी भक्ती करणारे माझे अनेक भक्त आहेत. रुक्मिणी म्हणली, पंढरपूरला न येता असा एखादा तुमचा भक्त दाखवता का नमुन्या दाखल? भगवान म्हणले, ठीक आहे रुक्मिणी, दाखवतो, चल माझ्या बरोबर. आणि रुक्मिणीला बरोबर घेतलंय भगवंतानी. फार लांब जावं लागलं नाही. टेंभुर्णी करमाळा, सोलापूर जिल्हा, करमाळ्याजवळ टेंभुर्णी जवळ. आणि लांबून भगवान दाखवतात, रुक्मिणी हा समोर पाहिलास का? हा हिरवागार दिसतोय ना, हा माझ्या भक्ताचा मळा आहे. काय फुलं झाड आहेत, काय शेती पिकवली आहे. खरा शेतकरी आहे, खरा कष्ट करणारा, स्वतः राबणारा, नुसता कृषी पंडित नाही पदवीधर.
खरा शेतकरी कोण हो? स्वतः शेतात जो कष्ट करतो तो खरा हाडाचा शेतकरी. आणि आपली माती आपली माणसं बघत जो घरी बसतो त्याला शेतीतलं काही कळतं का अनुभवाशिवाय? एकाचा मुलगा कृषी पंडित झाला, सुट्टीवर घरी आला तो 4-8 दिवस. वडिलांनी त्याला आणलं शेतात, 10-15 एकर बाग आहेत. त्याला दाखवलं, हा ऊस आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे, ही वांगी आहेत, ही भेंडी आहे, हा भोपळा आहे, सगळी पिकं दाखवली. तो मुलगा म्हणला, बाबा बाबा ही असली मरतुंगडी वांगी कशाला केलीत? मरतुंगडी वांगी, वांग्याच्या कितीतरी जाती निघाल्यात, महको वगैरे. वडील म्हणले, ह्याला ढोबळी मिरची म्हणतात. पंढरीनाथ त्याला ढबू मिरचीतला आणि वांग्यातला फरक कळला नाही. कृषी पंडित खरा शेतकरी. रुक्मिणी म्हणली, तुमचा भक्त कुठं आहे? दाखवतो. त्या मळ्यामध्ये मध्यभागी पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर होती. आणि इतिहास आहे, पती आणि पत्नी दोघांनी मिळून विहीर खणलेली आहे. जेसीबी मशीन त्या काळात नव्हतं. आणि विहिरीवर चालली होती मोठ. आता मोठ हा प्रकार जवळजवळ संपुष्टात आला, बंद झाला. कारण बाया आता सगळीकडे फिरली ना. MSEB 4 अक्षर आहेत, पण याला सुद्धा अर्थ आहे. MSEB मंडे टू संडे बंद इलेक्ट्रिक. केव्हा जाईल खात्री नाही. मोटर पंप आत्ता आले, पण मोठेची मजा निराळी. बैलाने ओढायची, पाणी वाफ्यात पडतं, वाफ्यानं पुढं पाटानं पुढं जातं, त्याचा झुळझुळ आवाज येतो. त्याच्यावर बरीचशी गाणी प्रसिद्ध आहेत, मोठ चालली मळ्यात माझ्या वगैरे वगैरे. आणि बैलांच्या मध्यभागी उभे आहेत. अंगर का घातलाय, डोक्याला फेट आहे, धोतर नेसलेत, पण गुडघ्यापर्यंत खोवलंय. का? पाण्याचं काम चाललं होतं. आणि बैलांच्या अंगावर हात ठेवलेत. बैलांना मारत नाहीत. जनावरांना सुद्धा मायेची प्रेमाची गरज आहे. आता अलीकडच्या काळात जनावरांचं प्रेम कमी झालंय. उपयोग नाही कत्तलखाना. जनावरांचं सोडा, माणसावरचं प्रेम सुद्धा कमी झालंय. म्हातारी माणसं कुठं ठेवतात? शहरात नवीन ठिकाण निघालंय, त्याचं नाव गोंडस नाव दिलंय त्याला, वृद्धाश्रम. म्हातारी उचलायची, नेऊन तिथं टाकायची. महिन्याला काय असेल तो खर्च द्यायचा, कटकट नको. त्याचं कारण सांगतो, सुधारणा का झाली. लहानपणी आई वडील नोकरी शहरामध्ये, मुलांना कुठे ठेवायचं? पाळणा घरात. ज्या वयामध्ये लहान मुलांना आई वडिलांच्या मायेची प्रेमाची गरज आहे, त्या वयामध्ये पाळणा घरात. पण त्यांनी म्हातारपणी आम्हाला कुठे ठेवावं? वृद्धाश्रम. फिटम फाट. सुधारणा झाली ती ही बरं का. तुकारामांचं एक अभंग आहे याच्यावर. जन हे सुखाचे, सुखाचे जन हे सुखाचे, सुखाचे जन. दिल्या घेतल्याचे बा अंत काळीचे कोणी नाही. जन हे सुखाचे, सुखाचे जन. जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे बा अंत काळीचे कोणी नाही. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती, सांडोनिया जाती स्त्रिया पोरे. इथं दुसरा शब्द वापरलाय तुकारामांनी, पण तो इथं सांगण्यासारखा नाही. का वाईट अर्थानं आम्हाला त्याच्याकडे पाहिजे सवय लागली म्हणून. म्हणून जनावरांचं प्रेम कमी होत चाललंय. जनावरांना मायेची प्रेमाची गरज आहे.
हात अंगावर ठेवलेत आणि मोठ हाकण्याचं काम चालू आहे. रुक्मिणी विचारते तुमचा भक्त कुठं आहे? हा मोठ चालवतो ना, हाच माझा भक्त आहे. याचं नाव सावता, हा जातीनं माळी आहे. आणि या गावाचं नाव आरण गावचा भक्त सावता. आरण गावचा भक्त सावता माळी धन्य जाहला जयाने वनमाळी मोहिला. आरण गावचा भक्त सावता स्वर आपण ऐकलेले. कुठं ऐकले सांगू? तुम्हावर केली मी, पुढचं बुवानं म्हणण्यासारखं ना. आरण गावचा भक्त सावता मला जाऊ द्या ना घरी. अलीकडे फरमात आहे. आरण गावचा भक्त सावता माळी धन्य साहला जयाने वनमाळी मोहिला. जयाने वनमाळी मोहिला. जयाने हो वनमाळी मोहिला. ह्या गावाचं नाव आरण भेंडी, आरण गाव. आणि माझा हा भक्त सावता, जातीनं माळी आहे. रुक्मिणी म्हणजे हा तुमचा भक्त आहे. याला पंढरपूरला यायला काय बिघडते? अहो ज्ञानेश्वरांच्या सारखे बडे बडे दर्शनाला पंढरीला येतात. हा कोण लागून गेला? भगवान म्हणले थांब, मी तुला सांगतो ते ऐक. पंढरपूरला यायला याला सवडच मिळत नाही. का? मळ्यामध्ये इतकं काम करतो तो, आणि काम करताना मुखानं माझं नाम घेतो. कांदा मुळा भाजी अभंग प्रसिद्ध आहे. अवघी विठाबाई माझी, ही त्याची भावना आहे. आणि मी मागच्या अवतारात सांगितलंय, यत करोस यदस्नाशी, जे काम करशील ते मला अर्पण कर, ती माझी भक्तीच ठरते. काही लोक म्हणतील महाराज बरं झालं सांगितलं, जे काम करशील ते मला अर्पण कर, ती माझी भक्तीच ठरते. रोज रात्री म्हणले आम्ही सरकार मान्य होतो, ही भक्ती ठरेल का? हे मान्य नाही. फायद्यापुरता अर्थ घ्यायचा नाही, मतलबापुरता वाक्याचा. एका ठिकाणी चाललो होतो महाभारत ग्रंथ वाचन, अर्थ सांगतोय पोथीचा. एक जण लोक ऐकायला बसलेत. पती पत्नी जोडपं रोज ऐकायला यायचे. एकदा नवऱ्यानं बायकोला विचारलं घरी आल्यावर, रात्रीचा अध्याय तू ऐकलास का? ते ऐकला. म्हटलं विचारू का तुला? ती म्हणली विचारा. कृष्णाला किती बायका होत्या? ती म्हणली रात्रीचा अध्याय झालाय 16,108. हा म्हणला तुझी परवानगी आहे का? परवानगी कशाला? नाही, सही करणार असली स्टॅम्पवर तर विचारतो. ते म्हणले विचारा. म्हणला मी आणखीन एक 4 लग्न करावी म्हणतोय. नाही, तुझी परवानगी असली तर. मला ग्रंथाप्रमाणे वागायची इच्छा झाली आहे. ते म्हणले आणखीन 5-6 लग्न करा, माझी परवानगी आहे. मध्ये गेले 15 दिवस, ग्रंथ सुरूच आहे बरं का. हिने एकदा त्याला विचारलं, कारभारी रात्रीचा अध्याय तुम्ही ऐकला का? ऐकला. विचारू का? विचार. ती म्हणली द्रौपदीला किती पती होते? ह्याचा गारठाच झाला हो.
का प्रकरण अंगलट यायला लागलं. फायद्यापुरता अर्थ मतलबापुरता अर्थ पुराणातला घ्यायचा नसतो, योग्य अर्थ घ्यायचा असतो. आणि भगवान सांगतायत मळ्यामध्ये काम करतो आणि काम करताना मुखानं माझं नाम घेतो, माझी भक्तीच ठरते. रुक्मिणी म्हणली तरी सुद्धा याला पंढरपूरला यायला काय हरकत आहे. भगवान म्हणले थांब, मी जास्त सांगून तुला पटायचं नाही. ती जी येते ना ती माझ्या सावतोबाची पत्नी आहे. तिचं आणि सावतोबाचं काय बोलणं होतं ते ऐक आणि मग मला सांग. आणि सावतोबाची पत्नी येते, अंगावर 9 वारी साडी आहे, सोलापूर भागातलं काठा पदराचं इरकली लुगड, गळ्यात एकच अलंकार आहे मंगळसूत्र. शेतकऱ्याच्या बाईला दागिनेचा सोस कुठला हो. डोक्यावर पाटी आहे, त्यात मालकांचं जेवण आणलंय आणि कपाळाला कुंकू. केवढं रुपया एवढं कुंकवाला उपमा आहे बरं. आता भारतीय रुपयाचं अवमूल्यन झालं त्यामुळे साईज कमी होता तर ते आलं, मी कुणावर टीका करत नाही, ते आलं टिकलीवर. टिकलीचं काम सुटसुटीत असतं पण त्या डबीतच मिळतील पाहायला असं नाही. परवा एक नवीन म्हण वाचली पेपरला मी, टिकली जन्माला आली आणि बाथरूम सुद्धा सौभाग्यवती झाली. कुठं चिकटवलेले असतील सांगता येत नाही. म्हणून डोक्याला कपाळाला कुंकू आहे ठसठशीत. आणि ती सावतोबाना म्हणते धनी कारभारी उन बरीच वर आली आहेत की हो, बैलांना मोकळे करा, हातपाय धुवा, जेवायला बसा, जेवण आणलंय. सावतोबानी बैलांना सोडले, हातपाय धुतलेत, जेवायला बसले कुठं, आंब्याच्या झाडाखाली. केळीच्या पानावर जेवण वाढलंय पत्नीनं. जेवण कसलं, शेतकऱ्याचं जेवण साधं, भाकरी, दही, कांदा, चटणी. पण या जेवणाची चव 5 स्टार हॉटेलात सुद्धा येत नाही बरं का. 5 स्टारची काय चव असते माग काही लोकांनी बघितली, ताज हॉटेलची. पंढरीनाथ काय दणका त्यांना कळाला. हा आनंद निराळा आहे. मुखामध्ये सावतोबा घास घालतायत, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. मुखामध्ये घास घालतायत, शांत वेळ आहे. आणि पत्नीनं हळूच प्रश्न विचारला. एके दिवशी साध्वी बसली होती मळ्यात समाळी, उत्कंठा दाटून या प्रश्न विचारी सुखाची ये काळी. पत्नीनं हळूच विचारलं, धनी कारभारी एक प्रश्न विचारू का. म्हण अवश्य विचारा. सावतोबा सांगतात अवश्य विचारा. आजच्या माझ्या या कीर्तनासाठी आदरणीय मंत्री महोदय क्षीरसागर साहेब यांनी आमच्या खटोड भाऊंच्या विनंतीला मान देऊन या मोठ्या महोत्सवाला, त्यातल्या त्यात माझं कीर्तनाचं परमभाग्य म्हणायला हरकत नाही, आज त्यांची उपस्थिती माझ्या कीर्तनाला आहे. खूप भाग्याचा क्षण माझ्या आयुष्यातला आज उगवलाय. कारण ज्यांनी आई वडिलांच्या प्रित्यर्थ फार मोठा कीर्तन महोत्सव घेतला होता आणि विशेष भाग्य म्हणजे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचा समारोप झाला. केवढं भाग्य आहे. अशी महान व्यक्ती मंत्री महोदय आणि धार्मिक अंतःकरणापासून भगवंतावर, या संस्कारावर, हिंदू धर्मावर, सर्व प्रजेवर प्रेम करणारी
अशी व्यक्ती असं आणि आगमन या कीर्तनामध्ये झाले। तेव्हा सर्वांच्या वतीनं मी त्यांना कीर्तनात नमस्कार करतो आणि पुढच्या कथाभागाला सुरुवात करतो। सावतोबाची पत्नी सावतोबांना म्हणते, प्रश्न विचारू? सावतोबा सांगतात, ठीक आहे, प्रश्न विचार। आणि तिने विचारलं, धनी कारभारी, तुमचानी माझं लग्न होऊन जवळजवळ 15-20 वर्ष झाली। तुमच्या कपाळाला बुक्का आहे, टिळा आहे, गळ्यामध्ये माळ आहे, सर्व लोक आसपासचे तुम्हाला पंढरीचे वारकरी म्हणतात, पण माझं लग्न झाल्यापासून नाही। आपल्याला लहानशी मुलगी आहे नागू नावाची, तिलाही कधी बरोबर नेलं नाही। सावतोबा सांगतात, हा तुझा प्रश्न आहे का? उत्तर देऊ द्या। लक्ष्मी कारभारीन बाई, काय बोलायची पद्धत आहे। तिनं नवऱ्याला काय म्हणायचं? धनी कारभारी। आणि यानं पत्नीला काय म्हणायचं? लक्ष्मी कारभारीन बाई। आता हे सगळं गेलं कपुल्या नवऱ्याला। पती पत्नीचा पूर्वीचा एकमेकाबद्दलचा खिसा कोणी कापणार नाही, कोणाची खात्रीच नाही हो। पूर्वीचा आदर निराळा। सावतोबा सांगतायत, हे बघ, आपण पंढरपूरला जात नाही त्याचं कारण, आपल्या या मळ्या समोरचा हा रस्ता पंढरीला जातो। अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या एक दिवस आपल्या मळ्यामध्ये मुक्कामाला येतात। आपण त्यांना शिधा देतो, बिचारे स्वयंपाक करतात, जेवतात, झोपतात आणि सकाळी उठून मुके वारकरी आहेत, त्यांना कोण जेवायला घालणार? आणि माझा पांडुरंग कुठे कुठे पाहायचंय, तुला पाहायचंय? उठले, हात धुतले, बैलांच्या जवळ गेले आणि बैलांच्या अंगावर हात ठेवले आणि सावतोबा सांगतात, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, धनी सारे ग रे सा। बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी ती विठ्ठल गे, विठ्ठल वाणी मोठ काळी ती पोपट विठ्ठल मैना विठ्ठल शिमणी विठ्ठल गे, पोपट विठ्ठल मैना विठ्ठल शिमणी विठ्ठल गे। शिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे। विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे। सर्व चराचर सूर्य चंद्र है, सर्व चराचर। स्वर आपण ऐकलेले आहेत। रागाचं नाव आहे तोडी। माझ्या काळजाची तार कोणी छेडली, माझ्या नशिबानं थट्टा आज मांडली। राम कदम। माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे। प्रेम भाव से भरे अनोखे, प्रेम भाव से भरे अनोखे, दोनों के है काम, चाहे कृष्ण को हो या राम। जग में
विठ्ठल गे, विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे, विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे, तो बी विठ्ठल गे, तो बी विठ्ठल गे. ह्या शेतात पंढरपूर आहे. पांडुरंग या मोठेत आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, लहानशा नागूत आहे, सर्व चराचरात तो भरलेला आहे. हे बोलणं ऐकलं कोणी? रुक्मिणीनं पांडुरंगाने. बरं का, आनंद वाटला रुक्मिणीला, दोघांनाही आनंद वाटला. दोघेही पंढरपूरला परत गेले आणि सावतोबाची लहानशी मुलगी नागू पळत 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 आली आणि आपल्या वडिलांना बिलगली, बाबा बाबा तुम्ही आत्ता काहीतरी विठ्ठलाबद्दल बोलत होता का? बरं झालं, मला आठवलं, येणाऱ्या एकादशीला शेजारच्या मळ्यातली बनी, ठकी, यमी सगळ्या पंढरपूरला जाणार आहेत आणि पांडुरंगाला प्रत्यक्षात पाहणार आहे. तो आपण जायचं का बाबा पंढरपूरला? आपण जायचं? सावतोबाने विचार केला. बायकोला सांगितलं मोठीत विठ्ठल आहे, बैलात आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे. मुलीला काय सांगणार? लहान मुलाला पटेल असं उत्तर द्यावं लागतं. अलीकडची मुलं कॉम्प्युटर युगातली आहेत. आई वडिलांना येत नसलं उत्तर तर गप्प बसा. बाप लेकाची जोडी नदी काठाला उभी होती आणि अचानक पूर आला. पुराच्या पाण्यातून काही मासे आले. मुलानं वडिलांना विचारलं, बाबा बाबा याला काय म्हणतात? वडील म्हणले, याला मासे म्हणतात. मुलानं विचारलं, बाबा बाबा पाण्याला जर आग लागली तर मासे झाडावर चढतील का? आता वडिलांनी काय उत्तर द्यायला पाहिजे होतं? पाण्याला कधी आग लागत नाही, उलट पाण्यानं आग विझते. पण त्याच मुलाचे ते वडील हो, ते म्हटले, अरे मूर्खाच्या लेका, पाण्याला लागला आणि मासे झाडावर चढायला ते का बैल आहेत का? म्हणजे बैल झाडावर चढतात का? पहिलं चुकीचं, दुसरं त्याच्या दुप्पट चुकीचं. त्यापेक्षा गप्प बसा. लहान मुलाला योग्य उत्तर दिलं पाहिजे, अभ्यासपूर्ण उत्तर पाहिजे. सावतोबानी त्या मुलीला उत्तर दिलं, नागू आपण पंढरपूरला जात नाही त्याचं कारण हा मळाच पांडुरंगाचा आहे. ह्या मळ्याचा मालक तो पांडुरंग आहे. किती शेती करणारे शेतकरी समजता तो हा मळा पांडुरंगाचा आहे. पांडुरंग नावाचा शेतकरी तरी समजतो का हा मळा पांडुरंगाचा आहे? ही जमीन माझी, 7/12चा उतारा माझ्या नावचा. पण खरा मालक कोण आहे जमिनीचा? किल्लारीच्या लोकांनी उतारे जपूनच ठेवले होते. तलाठी मामलेदारासकट उतारे आत गेले, देणारा आणि घेणारा. का? भूकंप. खरा मालक कोण आहे? उपनिषदकार सांगतात, पदभ्याम भूमी ही, परमेश्वराचे चरण कमल म्हणजे जमीन आहे, मालक तो आहे. नागू म्हटली, तो या माळ्याचा मालक आहे का? मग आपला हिस्सा न्यायला कसा येत नाही? सावतोबा म्हणले, आपण त्याचा हिस्सा त्याला पोहोच करतो, तरी पण यायला हरकत आहे का? मे महिन्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत. नागू म्हणे, पितयासी येईल काय तो धनी येथे, माळी वदला हो हो येईल गे भाव तो असे जेथे. तू प्रेमानं हाक मार त्याला, तो मळ्यात सुद्धा येईल. आणि नागून ठरवलं, पांडुरंग मळ्यात आल्याशिवाय जेवण करायचं नाही. आणि ताजी भाजी तोडून घेतली आपल्या मळ्यातली. का? मळा पांडुरंगाचा, त्याला देण्याकरता. एक दिंडी आली. दिंडी आपण पाहिली. दिंडीत असतात बुवा, त्यांच्या काळात असतो विणा, दोन्हीकडे 2 पकवास, पाठीमाग टाळकरी. नागू पुढे आली. वारकरी दादा पंढरीला निघालात? ते म्हणले, हो माझं एक काम आहे. हो म्हटलं, काय? एवढी भाजी पांडुरंगाला द्यायची आहे, त्याच्याच मळ्यातली आहे, त्याला द्यायची आहे, द्याल? ते वारकरी होते उलट्या काळजाचे. ते म्हणे, हे पोरी कोणाची तू? म्हणजे सावतोबाची. तरीच स्वतः बाप पंढरपूरला जात नाही तुझा. अरे जगाला दाखव म्हणा ही नाटकं,
तुझी भाजी न्यायला आम्हाला हमाल समजलीस. आणि भाजी तुडवत वारकरी पुढे निघाले. हा, गळ्यामध्ये माळ असते, कपाळाला बुक्का असतो, पण माळेचाही अपमान करता कामा नये. माळेला मणी किती असतात? 108. कैकांच्या अंगात तितक्या खोडी असतात बरं. माळेचा अपमान करणारी मंडळ सुद्धा असतात, कारण होता कामा नये अपमान माळेचा. स्वभावही तसा पाहिजे, प्रवृत्ती तशी पाहिजे. मुलगी भाजी गोळा करायला खाली वाकली, तीही पायाखाली तुडवली जाईल हे सावतोबांच्या लक्षात आलं. धावले, मुलीला बाजूला घेतलं आणि सावतोबा सांगतात वारकऱ्यांना, का हो, या लहान बालकात तुम्हाला पांडुरंग दिसत नसेल तर मूर्तीत तुम्ही कुठला पांडुरंग पाहणार? ते वारकरी म्हणले, ए आम्हाला शाप देतोस का काय? तो माझा अधिकार नाही, पण परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम, थोडा तरी परोपकार करावा. ते वारकरी घमेंडीत गेले नाचत पंढरपूरला. आणि बारी हा प्रकार पूर्वीपासून आहे. बारीला उभे, आता यांना दर्शनाला जरा वेळ लागणार आहे. तोपर्यंत इकडे काय झालं सांगतो. नागून दुसरी ताजी भाजी तोडून घेतली आणि वाटेवर उभे आहे. सावतोबा सांगतात, नागू, नवमी दशमी आज 2 दिवस तुझा उपवास आहे, मुली जेवण कर. नागू म्हटली, नाही, पांडुरंग मळ्यात आल्याशिवाय जेवणार नाही. ही भाजी बरोबर निरोप देणार आहे पांडुरंगाला. आता लहान मुलाचा उपवास, लहान मुलाला उपवास किती निपतो? आपल्याला उपवास निपतो का? आपण एक एकादशी करतो तर काय चेहरा करतो, जणू काही गिळलंच नसेल. ते वरीचे तांदूळ त्या शेंगदाची आमटी मिसळली का नाही, आणि ते जर टाकलं आत तर स्लॅपच बसतो. हंगामाप्रमाणे फळफळावट चालूच असतं आपलं. लहान मुलीचा उपवास, दशमी, एकादशी उजाडली. आता पांडुरंगाने विचार केला, ही जी भाजी कोण नेणार? कारण एवढ्या लांब जाणाऱ्या दिंड्या सगळ्या संपल्या, एवढ्या उशिरा कुठली दिंडी जाणार? स्वतः भगवान पांडुरंग झाले दिंडीचे प्रमुख बुवा. भगवंतानी गळ्यात विणा अडकवला. 10 दिशांचे धिकपाल त्यांना केलं वारकरी आणि आले नाचत, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. सर्वांनी म्हणा, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. चंद्रभागे तेरी करतालकारी, झाला वारकरी रंगला भजनी हा श्री हरी, रंगला भजनी हा श्री हरी. कोणी जाना देई हरी करुणा, कोणी जाना देई हरी करुणा, रूप विठ्ठलाचे राधा रमणा, दास होई हा दासासाठी भक्ताचा कैवारी, रंगला भजनी हा श्री हरी, रंगला भजनी हा श्री हरी. पांडुरंग नाचत आले, नागू पुढे आली, पण एकदम पुढे गेली नाही. पहिला अनुभव वाईट आला होता. आणि म्हणली, वारकरी दादा पंढरीला निघालात? भगवान म्हटले, हो. काही तुझं काम आहे का बाळा? आहे हो, पण सांगावं का नको? सांग ना, आम्ही आणायचे चाललोय. एवढी भाजी पांडुरंगाला द्या, त्याच्याच माळ्यातली आहे, त्याला द्यायची आहे, द्याल? भगवान म्हणले, हो हो आण, देतो. भाजी घेतली, 5-6 पावलं पुढे गेले भगवान आणि स्वतःच परत आले. बाळ, नाव काय तुझं? नागू. नागू, भाजी दिलीस, भेट दिलीस, पण पांडुरंगाला भेटीबरोबर निरोपही द्यायचा असतो. नागू म्हणली, तुम्हीच विचारता निरोप काय तो? पांडुरंगासारखे दयाळू दिसता हो. भगवान म्हणले, हे ना मला ओळखलं का काय? माझं मेकअप चुकलं का काय? निरोप
तुमच्या माळ्यात एकदा या म्हणावं. येताना रुक्मिणीला बरोबर घेऊन या. काही काम पडू देणार नाही माळ्यामध्ये. भाजी निवडून देईन, वेणीमध्ये घालण्याकरता गजरा फुलाचं करून देईन. भगवान म्हणले सांगतो, हा सांगतो. गेले पुढे. आता नागून हाक मारली, ओ वारकरी दादा इकडे या. म्हणलं आता काय? नाही तुम्ही आता जाल, माझा निरोप पांडुरंगाला सांगाल, पण गडबडीत नाही लक्षात राहिलं त्याच्या यात्रेच्या तर मग काय करू? तुम्ही दर्शन घेऊन परत येताना पांडुरंगाला रुक्मिणीला बरोबर घेऊन या, बरं होईल का नाही? भगवान म्हणले पोरगी चांगलीच वस्ताद आहे. बोलता बोलता सगळंच माझ्या गळ्यात अडकवलं. भगवान म्हणले घेऊन येतो पांडुरंगाला. गेले भगवान नाचत. नागू सगळ्याला संगत सुटली. आता येणार आमुचा धनी, आता येणार आमुचा धनी, पंढरपूर सोडून शनी, पंढरपूर सोडून शनी. सगळ्याला संगत सुटली. पांडुरंग येणार, मळ्याचा मालक येणार. आता बारीला नंबर आला बरं का वारकऱ्यांचं पंढरपुरात. प्रत्येक वारकरी जातोय, डोकं पुढच्यानं जिथं टेकवलं मागच्यानं तिथं अंदाज पंचायत धागोदर्शे बाहेर. बळवे मंडळी जास्त वेळ थांबून घेत नाहीत. पण दर्शनाचं खरं समाधान कोणालाही झालं नाही. का? भाजी तुडवत आले होते, खाई त्याला खवखवे. आणि अंतःकरणापासून आपण देवाचं दर्शन घेतलं तरच व्यवस्थित मिळतं बरं का, मनापासून शुद्ध मनानं. नाहीतर आपला नियम आहे, मंदिरात जाताना तोंडात बिडी सिगारेट, बाहेर विजवायचं सिगारेट अर्ध, दर्शन घ्यायचं, बाहेर आल्यावर निम्मा जीव सिगरेटमध्ये अडकलेला असतो, ते पुन्हा तोंडात धरायचं. काड्याची पिठी बरोबर नसते. देवळातल्या समयला अर्थिंग घ्यायचं. कसा पांडुरंग प्रसन्न होईल सांगा मला? शुद्ध मनानं दर्शन घेतलं तर दर्शन. एक बुवा दुसऱ्या बुवांना बाहेर आल्यावर म्हणतात, बुवा दर्शन झालं का पांडुरंगाचं? म्हणजे झालं का म्हणजे काय? एवढ्या लांबून आम्ही येतो. हो म्हणजे हळू बोला. मला झालं नाही. तुम्हाला झालं का? ते म्हणजे तुम्हाला नाही झालं? नाही. तुम्हाला नाही झालं? नाही. मला तरी कुठं झाले? सर्व वारकऱ्यांच्यात एकच चर्चा, पांडुरंगाचं दर्शन खरं कुणालाही झालं नाही. आणि त्यांच्या सद्भाग्यानं संत मंडळी तिथं आली होती. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, त्यांनी संतांना गारानं घातलं, आम्हाला दर्शनाचं समाधान झालं नाही. ज्ञानदेवानी पाहिलं, मूर्तीकडे पाहिलं आणि ओळखलं मूर्तीत विठ्ठल नाही. अहो ज्ञानदेव होते ते. तुकारामांनी अभंग केला त्यांच्यावर. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा. ज्ञानाचा ईश्वर त्यांनी पाहिलं मूर्तीत विठ्ठल नाही. ते सगळ्याला म्हटले मूर्तीमध्ये विठ्ठल नाही. म्हणजे कुठे गेलाय? आपल्याकडं न येणाऱ्या भक्ताकडे गेलाय. सगळ्यांच्या पोटात गोळा उठला. न येणार म्हणजे तेच किती सावतोबा. त्याचे शब्द खरे ठरले. तो सांगत होता, या लहान बालकात तुम्हाला पांडुरंग दिसत नसेल तर मूर्तीमध्ये पंढरपूरला तुम्हाला कुठला पांडुरंग दिसणार? वारकऱ्यांनी हात जोडले, संतांना आम्हाला दर्शन तर झालं पाहिजे. म्हणजे सावतोबांच्या माळ्यात गेलं पाहिजे तुम्हाला. वारकरी म्हणले, संतांना तुम्ही आमच्या बरोबर चला, नाहीतर आम्ही तिकडे जायचो आणि भगवान इकडे यायचे. आम्ही इकडे यायचो, भगवान तिकडे जायचे. हेलपाट्यावरही जीव जायचा. त्यापेक्षा तुम्ही चला. संतांना बरोबर घेतलंय आणि वारकरी सावतोबांच्या मळ्याकडे चालले. त्यांच्याही पुढे पळत पळत पांडुरंग आले आणि म्हणले, नागू नवमी, दशमी, एकादशी उपवास होता.
पांडुरंगाला पाहिल्यावर झोपली होती अंथरुणावर, अंगात ताण नव्हता, पटकन उठून बसली, डोळ्यातनं आनंद अश्रू आले, पाय धरले, पांडुरंगा आलात तुम्ही? पण माझा निरोप अर्धवट मिळाला का? म्हणलं का? रुक्मिणी माता कुठे आहेत? भगवान म्हणले कुठली रुक्मिणी कुठलं काय? माझ्या मागे लागली एक चोरांची टोळी, मला कुठेतरी लपवा, सावतोबा कुठेतरी मला लपवा. सावतोबा म्हणले कुठे लपवू तुला? ह्या कोपीत खुडकून काढतील, उसामध्ये नक्की हुडकतील. मग कुठे लपवला? भाजी चिरायचा वेळा घेतला सावतोबाने, धार असते बरं का त्याला, तो आपल्या छातीवर पोटावर चालवला आणि आतमध्ये पांडुरंगाला लपवला. जसं ग्रंथात वर्णन केलंय तसं मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही सुद्धा उद्या सकाळी उठल्यावर स्नान करायचं, तुमची आवडीची कोणती मूर्ती असेल ती घ्यायची, राम विठ्ठल कृष्ण, सिव्हिल सर्जन किंवा डॉक्टर एखादा कुठला गाठायचा, बीड मधला, इथं फाडा, आत बसवा, शिवून टाका. असा बसतो. सावतोबानी बसवला होता. कसा बसवला होता? जनाबाईंनी कोड सोडवलंय, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जोडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोर, 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 धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, साठविला हरी, जेणे हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार, झाला सफल संसार. संत आले, वारकरी आले, गडबडीत लपताना भगवंताचा शेला बाहेर राहिला होता. सर्वांनी हात जोडले पांडुरंगाला, अरे आम्ही तुझ्या दर्शनाला आलोय, आम्हालाही दर्शन दे. भगवान प्रगट झाले, रुक्मिणी माता प्रगट झाल्या, सावतोबा, सावतोबाची पत्नी, नागू, वारकरी, संत, सर्वांना दर्शन भगवंतानी दिलं. आणि त्या मळ्यामध्ये द्वादशी उजाडल्यामुळे एकादशी सोडण्याकरता सर्वांनी स्वयंपाक केला आणि सगळे एकत्र बसून जेवले. अजूनही त्या सावतोबांच्या आरणभेंडी गावामध्ये मोठी यात्रा भरते. आणि वैशिष्ट्य सांगतो या संताचं, जाता जाता सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात पांडुरंगाच्या भेटीला, पण पांडुरंगाची पालखी सावतोबांच्या भेटीला मळ्यामध्ये येते. असं या संताचं भाग्य आहे. काय दुसरं केलं होतं? प्रपंच केला आणि काम करताना, प्रपंच करताना तो भगवंताला अर्पण करून त्याचं नाम अखंड घेतलं. दुसरी भक्ती आवडत नाही. संत म्हणतात प्रपंच सोडू नका. कोणती भक्ती आवडते? मूळ अभंगात कीर्तनाच्या सेवेमध्ये मंत्री महोदयांचं स्वागत, ते या कीर्तनाला उपस्थित राहिले. माझं परमभाग्य, आपल्या सर्वांचंही परमभाग्य. अशी धार्मिक या क्षेत्रातली व्यक्ती हजर राहणं खरंच भाग्याचं आहे. आमचे भरतबुवा रामदासी आदरणीय, अप्रतिम उत्तम कीर्तनकार, माझ्या गुरुस्थानी असलेले आमचे परममित्र गौतमभाऊ खटोड, आपण सर्व श्रोते
अप्रतिम उत्तम असे साथीदार सर्वांना वंदन करतो आणि कीर्तन सेवा पूर्ण करतो. मूळ अभंगात सारे ग पध सा साध प ग रे सा हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. जाताना भूप येताना यमन. होय त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साध ऐकुनी होय राधा ही पावरी हरीची, राधा ही पावरी हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, देवर्षी नारद महाराज की, श्री सिद्धेश्वर महाराज की जय. धन्यवाद बुवा. प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. पुनश्च आपल्याला एकदा धन्यवाद. समस्त बीडकरांच्या वतीनं, मंत्री महोदयाच्या वतीनं, आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री आणि आमच्या बीड जिल्ह्याचे लाडके लोकनेते आदरणीय श्री जयदत्तांना क्षीरसागर बुवा, तुम्हाला सांगताना मला आनंद होतो. या मंडपामध्ये आता जवळजवळ 8 ते 10 महाराज लोक आहेत. आमचे मंत्री महोदय मंत्री आहेत पण इतके गुणग्राही आहेत. बसल्या बसल्या 2 मिनिटात ते म्हणाले, बुवा खूप गाणार आहेत, गाण्याचा अभ्यास खूप चांगला आहे. म्हणजे गाण्याची जाण, कीर्तनाची जाण. त्याबरोबर मी एकदा वैदिक संमेलनामध्ये त्यांच्या शेजारी होतो, त्यावेळी त्यांचं इंग्रजी भाषेवरचं आणि इंग्रजीतलं भाषण ऐकून अक्षरशः थक्क व्हावं असं सर्वांगीण असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय जयदत्तांना क्षीरसागर आहेत. मला अजून माझ्या सगळ्या श्रोते मायबापांना सांगताना आनंद वाटतो की 15 वर्ष कदाचित या गोष्टीला उलटले असतील, पण ज्यावेळी पहिला त्यावेळी बीडमध्ये कीर्तन महोत्सव प्रकार नव्हता. त्यावेळी पहिल्यांदा एकदा मी अण्णांकडे गेलो होतो आणि आपण एकच एक पात्री प्रयोग या ठिकाणी ठेवला होता, मुंगी उडाली आकाशी. जैन भवनला तो कार्यक्रम होता. त्याचे साक्षीदार या ठिकाणी श्रोते मायबाप आहेत. आणि अण्णा त्यावेळी सुद्धा मंत्रीच होते, पण अण्णा म्हणाले तुम्ही कार्यक्रम करा. खूप व्यस्त त्यांचं वेळापत्रक होतं, पण त्या कार्यक्रमाची म्हणजे आजच्या कीर्तन महोत्सवाची मुहूर्तमेढ त्या कार्यक्रमाच्या दिवशी रोवली गेली आहे. तर त्यामुळं त्याला हे वटवृक्षाचं स्वरूप आज प्राप्त झालंय. आपण अण्णांसाठी एकदा टाळ्या वाजवूयात. ठीक, विकासाचं नाव अण्णा आणि अण्णांचं नाव विकास. एक बीड जिल्ह्याचा सर्वांगीण वैज्ञानिक औद्योगिक असा सगळ्या प्रकारचा विकास व्हावा ही जशी त्यांची तळमळ आहे, तसं बीड जिल्ह्यातलं अध्यात्म सुद्धा असंच सतत वाढीस लागलं पाहिजे. इथं सतत नैतिक विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. या दृष्टीनं आम्ही अण्णांच्यापर्यंत एक प्रस्ताव मांडला आणि काकू नाना प्रतिष्ठान ज्या दिवशी स्थापन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्यात कीर्तन महोत्सव आग्रहानं अण्णा घेतात. हा एक त्यातला जमेचा प्रकारे बाजू आहे. मी मंत्री महोदयाचा प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करू इच्छितो. गौतम